नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात तिसऱ्यांनी लुडबुड करू नये, हसन मुश्रीफ। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणासंदर्भात पक्षाबाहेरील व्यक्तींनी किंवा तिसऱ्या घटकांनी हस्तक्षेप करू नये, असा स्पष्ट इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे। विलीनीकरणाचा निर्णय हा पूर्णतः पक्षाचा आणि पवार कुटुंबांचा अंतर्गत विषय असून त्यावर अंतिम भूमिका सुनेत्रा पवार या स्वतः घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले। हसन मुश्रीफ म्हणाले की पक्ष जो निर्णय घेईल तसेच सुनेत्रा पवार यांनी विलीनीकरणाबाबत जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य करावाच लागेल। या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही कुणीही सहभागी नव्हतो। विलीनीकरणाच्या चर्चेत फक्त अजित पवारच होते, असे त्यांनी नमूद केले। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबाची भूमिका स्पष्ट होती। सुनेत्रा पवार यांनी लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अशी कुटुंबाची इच्छा होती। पवार कुटुंब हे पुरोगामी विचाराचे असून 3 दिवसानंतर धार्मिक विधी पूर्ण करून 4थ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करत मुश्रीफ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हा विषय केवळ पक्षांतर्गत असून बाहेरच्यांनी त्यात लुडबुड करू नये, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले। पुढील बातमी आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी आज मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्रात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे। या निवडणुकांमध्ये 2 कोटींपेक्षा अधिक मतदार आपला हक्क बजावत आहेत। आजच्या मतदानात 731 जिल्हा परिषद गट आणि 1462 पंचायत समिती गण यांच्या सदस्यांचा निर्णय होणार आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी मतदारांची रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून शांततापूर्ण आणि सुरळीत मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पुढील बातमी आहे, भारतावरचे 25% टॅरिफ हटवले, ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एका महत्त्वाच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत भारतावर लादलेले 25% आयात शुल्क टॅरिफ रद्द करण्याची घोषणा केली। काही दिवसांपूर्वी भारत अमेरिका यांच्यात व्यापार करार झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या व्यापार कराराला दुजोरा दिला होता। ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असा दावा केला होता। या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात मतभेद सुरू होते। मात्र ट्रम्प यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या एक्स पूर्वीचं ट्विटर पोस्टमध्ये रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नव्हता। दरम्यान ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेली कार्यकारी आदेशात या दाव्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे। या आदेशानुसार भारताने रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तेल आयात न करण्यास सहमती दर्शवली असून अमेरिकेकडून ऊर्जा उत्पादने खरेदी करण्याचे मान्य केले आहे। तसेच पुढील 10 वर्षासाठी भारत अमेरिका संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये एका फ्रेमवर्क सहमती झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे। या आदेशात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिफारसीनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताने राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक विषयांवर अमेरिकेशी सुसंगत भूमिका घेत महत्त्वपूर्ण पावले उचलल्याचे मान्य केले आहे। परिणामी भारतावरील 25% टॅरिफ हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय शनिवारी 7 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे। पुढील बातमी, मुंबईत भाजपचा महापौर, शिवसेनेचा उपमहापौर। देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर पदात सस्पेन्स अखेर संपलेला आहे। भाजपच्या ज्येष्ठ व अनुभवी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावावर भाजप नेतृत्वाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयातून याबाबतची घोषणा केली। या निवडीमुळे तब्बल 29 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय घाडी यांची निवड करण्यात आली आहे। या घोषणेपूर्वी आज सकाळी मुंबई महापालिका मुख्यालयात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या नेत्यांची महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली होती। या बैठकीत सत्तेचे अंतिम समीकरण आणि पदवाटपावर सविस्तर चर्चा करण्यात आली। भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि गटनेते गणेश खणकर उपस्थित होते,
तर शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे आणि गटनेते अमेय घोले सहभागी झाले होते। या बैठकीनंतर महापौर आणि उपमहापौर पदाची नावे अंतिम करण्यात आली। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात शिवसेना शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरली असून त्यामुळे उपमहापौर पद शिंदे गटाला देण्यात आले आहे। या पदासाठी शीतल म्हात्रे आणि अमेय घोले यांच्या नावांची चर्चा होती, मात्र अखेर संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। 2026च्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असून सत्तेसाठी आवश्यक असलेल्या 114 जागांच्या मॅजिक फिगरच्या पुढे जात महायुतीकडे एकूण 118 जागा आहेत। यामध्ये भाजपचे 89, शिवसेना शिंदे गटचे 29 सदस्य आहेत, तर विरोधकांमध्ये शिवसेना ठाकरे गटचे 65 आणि काँग्रेस व इतर पक्षांचे 25 सदस्य आहेत। दरम्यान महापौर व उपमहापौर निवडीसाठीचा अधिकृत कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे। त्यानुसार 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत। 11 फेब्रुवारी 2026 रोजी महापालिका मुख्यालयातील सभागृहात विशेष सभा होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून मुंबईच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। पुढील बातमी आहे लघु उद्योगांना दिलासा, तारणमुक्त कर्ज मर्यादा 20 लाखांवर। सूक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एमएसई क्षेत्रातील तारणमुक्त कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा शुक्रवारी केली। हा निर्णय 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। द्वैमासिक पतधोरणे जाहीर करताना व्याजदरांमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नसली तरी तारणमुक्त कर्ज मर्यादेत वाढ झाल्याने लघु उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे। 1 एप्रिल 2026 रोजी किंवा त्यानंतर मंजूर अथवा नूतनीकरण होणाऱ्या सर्व एसएमई कर्जांना ही वाढीव मर्यादा लागू राहणार असून याबाबत बँकांना लवकरच सविस्तर सूचना दिल्या जातील। दरम्यान छोट्या रकमेच्या डिजिटल फसवणुकीत नुकसान झालेल्या ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे। ही भरपाई गमावलेल्या रकमेच्या 85% पर्यंत किंवा कमाल 25,000 रुपयांपर्यंत असेल। ग्राहकांची फसवणूक कोणत्याही कारणामुळे झाली असली तरी कोणताही प्रश्न न विचारता भरपाई दिली जाईल, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे। पुढील बातमी आहे पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला, शिया मशिदीत स्फोट। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे शुक्रवारी नमाजच्या वेळी शिया समुदायाच्या मशिदीत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। 169 जण जखमी झालेले आहेत। अलीकडच्या काळातील शिया समाजावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी हा एक मानला जात आहे। इस्लामाबादच्या टारलाई भागातील खदीजुल कुबरा मस्जिद व इमामबार मध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला। पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आत्मघाती हल्लेखोराला इमामबारच्या प्रवेशद्वाराजवळ थांबवण्यात आले होते, मात्र त्याने तेथेच स्फोट घडवून आणला। जिओ न्यूजच्या वृत्तानुसार हल्लेखोराने स्फोटापूर्वी गोळीबारही केला होता। या स्फोटानंतर इस्लामाबादमधील रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली असून जखमींवर उपचार सुरू आहे। राजधानीत आणि परिसरात सुरक्षेचे उपाय कडक करण्यात आले आहेत। या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नसली तरी हल्लेखोरांचे तहरीक ए तालिबान पाकिस्तान TTP शी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत राहा सकलम न्यूज।